तर हे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात। 731 जागांपैकी 393 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। भाजप हा आतापर्यंतच्या कलानुसार सर्वात मोठा पक्ष ठरतोय। अर्थातच 145 जागा भाजपच्या पारड्यात आहे। उंडणगावमध्ये भाजप सुरेश बनकरांच्या पत्नीचा विजय झालेला आहे। अनिता सुरेश बनकर यांचा विजय झालेला आहे। भाजपच्या त्या उमेदवार होत्या, त्यांचा विजय येथे झालेला आहे। सिल्लोडमध्ये शिवसेनेची पिछाड झाली। अब्दुल सत्तारांना येथे मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अब्दुल सत्तारांना या निवडणुकीत धक्का सहन करावा लागतोय। उंडणगावात भाजपच्या उमेदवार यांचा विजय झालेला आहे। अनिता सुरेश बनकर यांचा विजय झाल्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला। सिल्लोडमध्ये शिवसेनेची पिछेहाट होत असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। तर सिल्लोडमधील अजिंठा आणि शिवनामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे। येथे शिवसेनेला मोठा दिलासा मिळतोय। सिल्लोडमध्ये भाजपला पंचायत समितीमध्ये 2 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेनेनं मोठं यश येथे मिळवलंय। पाणवडोह आणि हळदा पंचायत समितीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे। या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। सिल्लोडच्या अजिंठा आणि शिवनामध्ये शिवसेनेचा हा विजय झालेला आहे। तर एकंदरीत पंचायत समितीच्या 125 जागांपैकी 92 जागांची निकाल हाती आलेले आहेत। पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजप मोठा पक्ष ठरलाय। आतापर्यंतच्या हाती आलेल्या कलानुसार भाजपच्या पारड्यात 30 जागा गेलेल्या आहेत। तर शिवसेनेच्या पारड्यामध्ये 17 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 20, काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 11 आणि इतर 1। पंचायत समितीचे हे कल आपण पाहिले। 125 पैकी आतापर्यंत 92 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। तर जिल्हा परिषद मध्ये 731 पैकी 393 जागांचे निकाल हाती आले। येथे सुद्धा भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष ठरतोय। 145 कल हे भाजपच्या बाजूने गेलेले आहेत। 90 जागा शिवसेनेच्या पारड्यामध्ये गेल्या। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 82 जागा, काँग्रेसला 29 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 आणि इतरांना 20 जागा गेलेल्या आहेत। एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचे अचूक आणि सर्वात जलद वेगवान अपडेट लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।